गणित दिलेलं आहे 43,528 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असा प्रश्न विचारलेला आहे. सर्वप्रथम बघा स्थानिक किंमत म्हणजे काय हा कन्सेप्ट समजायला पाहिजे. दोन कन्सेप्ट आहेत ह्याच्यामध्ये. एक आहे स्थानिक किंमत, ठीक आहे, आणि दुसरी आहे दर्शनी किंमत. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर स्थानिक किंमत म्हणजे काय, तर ज्याला स्थानामुळे म्हणजे प्लेस व्हॅल्यू इंग्लिशमध्ये म्हणू शकता की प्लेस व्हॅल्यू, ठीक आहे, ज्याला स्थानामुळे किंमत आहे, ज्याला स्थानामुळे किंमत आहे म्हणजे ज्या जागेवरती आहे त्याच्यावरनं त्याची किंमत काढली जाते. तर दर्शनी किंमत म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये फेस व्हॅल्यू म्हणतात. आपण दर्शन घेतो ना त्या प्रकारेच फेस व्हॅल्यू. फेस म्हणजे काय, थोबाड किंवा दर्शन, ठीक आहे. फेस व्हॅल्यू म्हणजे त्याचं जे काही आकडा आहे त्या आकड्यावरनं त्याची व्हॅल्यू ठरवली जाते. समजा आता इथे दिलेलं आहे, समजा 43,528. आता दर्शनी किंमत काय असते, फेस व्हॅल्यू काय असते सगळ्यात महत्त्वाचं. जर तुम्हाला 4ची दर्शनी किंमत विचारली तर तेच आकडा, जो आकडा दिलेला आहे तोच आकडा तुमची दर्शनी किंमत असते. म्हणजे आता इथे समजा असं दिलेलं आहे 40.28 आणि तुम्हाला 8ची दर्शनी किंमत विचारली फेस व्हॅल्यू, तर 8 ही स्वतःची दर्शनी किंमत आहे. म्हणजे तोच आकडा, जो आकडा विचारलेला आहे तोच आकडा दर्शनी किंमत असतो म्हणजे फेस व्हॅल्यू असते. तर त्याच्याच उलट स्थानिक किंमत म्हणजे काय, तो कोणत्या स्थानावरती ठेवलेला आहे त्याच्यावरनं त्याची किंमत ठरते. समजा इथे जर तुम्हाला फक्त 8ची स्थानिक किंमत विचारली, स्थानिक बघा, स्थानिक किंमत, तर बघा 8च्या आधीचे जेवढे आकडे तेवढे 0 मानायचे आणि नंतरचे पण 0 मानायचे. आता 8 नंतर काहीच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही 0 मानू शकत नाही. तर 8च्या आधीच्या कोणत्याही आकड्याला 0 मानलं तर शेवटी काय राहणार, तुमचं 8च राहणार. ही झालं 8 साठी स्थानिक किंमत. 2 साठी म्हटलं तर 2 साठी काय करू शकतो मी, फक्त 2 लिही, आधीचे आकडे 0 होणार म्हणजे 0ला काही, आधीच्या 0ला काही व्हॅल्यू नाही, ते लिहिलं नाही. पण त्याच्यानंतर 2 नंतर 8 आहे म्हणजे एक संख्या आहे, 2 नंतर एक संख्या आहे, त्याच्यामुळे 2ची जर तुम्हाला स्थानिक किंमत विचारली तर ती किती होते, 20 होते. ह्याच्याच नंतर जर तुम्हाला 50ची स्थानिक किंमत विचारली तर 5च्या आधी कितीही शून्य असले तरी तुम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्यानंतर 2 संख्या आहेत तर इथे किती, 2 शून्य ठेवायचे. 2 साठी हा शून्य, हा शून्य, म्हणजे याच्या स्थानावर नंतर किती शून्य आहेत तेवढे शून्य ठेवून द्यायचे. हे किती झालं, 500 ही स्थानिक किंमत झाली. त्याच्यानंतर 3ची जर विचारली तर किती येते, 3 नंतर बघा स्थान इथे आहे, याच्यानंतर 1, 2 आणि 3, 3 शून्य ठेवून द्यायचे. मग तुम्हाला इन शॉर्ट काय विचारलेलं आहे, स्थानिक किंमत. बघा आता हे झालं ज्याच्यामध्ये पॉईंट नाहीये, त्याच्यामध्ये स्थानिक किंमत अशी असते, जिथं पॉईंट असतो तिथं स्थानिक किंमत थोडी वेगळी असते, म्हणजे वेगळ्या प्रकारे काढावं लागतं. जसं की 80 पॉईंट समजा 28 दिलेलं आहे किंवा असं द्या 37 दिलेलं आहे, असं पकडा, ठीक आहे. जर इथे विचारलं तुम्हाला 80 नको घ्यायला, 81 घेतो, ठीक आहे. इथे विचारलं की 8ची स्थानिक किंमत काय, तर 8 नंतर 1 आहे म्हणून 10 शून्य लावणार. इथे पॉईंट आहे, पॉईंटला पॉईंट घेतला, इकडे शून्य लिहा. तुम्हाला सांगितलं आधी शून्य घ्यायचा, आता आधी संख्याच नाही आहे म्हणून तिथे काय आहे, कोणतीच संख्या येणार नाही. पण ह्याच्यानंतर एक संख्या आहे आणि त्याच्यानंतर लगेच पॉईंट आहे, मग एक संख्या घेतली, पॉईंट शून्य घेतला, म्हणजे 8ची जर स्थानिक किंमत काढली तुम्ही तर ती किती येते, ती येते 80, ठीक आहे. त्याच्यानंतर 1ची जर स्थानिक किंमत काढली तर ह्याला तुम्ही 0 माना, काही घेणं देणं नाही आपल्याला, आधीच्या शून्याला काहीच घेणं देणं नाही. 1 साठी 1 लिहिला मी, ठीक आहे, 1 साठी 1 लिहिला, त्याच्यानंतर लगेच पॉईंट आहे आणि मग नंतरचे जर शून्यच लिहायचे आहे. आधीचा पण शून्य, नंतरचा पण शून्य, पण आधीचा शून्य आपण ग्राह्य धरत नाही. नंतरच्या शून्याला पॉईंट असल्यामुळे काहीच व्हॅल्यू नाही आहे, त्याच्यामुळं 1 ही स्वतःची स्थानिक किंमत असेल. त्याच्यानंतर समजा 3ची जर तुम्हाला स्थानिक किंमत विचारली, काय विचारली, प्लेस व्हॅल्यू, तर इथे बघा आता याच्या आधी पॉईंट आहे. आपण नॉर्मल केसमध्ये बघा इथे समजा 813 असलं असतं तर इथे मी म्हटलं असतं की 3ची स्थानिक किंमत काय किंवा 3ची स्थानिक किंमत काय, तर इथे 3 आणि 7 साठी शून्य ठेवलं असता. पण इथे पॉईंट नव्हता, ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याला इग्नोर केलं. पण आता इथे काय आहे, पॉईंट आहे म्हणून एक पॉईंट द्यायचा, ठीक आहे. जिथे पॉईंट आहे त्याच्या जस्ट पॉईंट खाली पॉईंट लिहायचा, त्याच्या आधीच्या जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या 0 करून घ्यायच्या. आता 3ची विचारलेली आहे 3, हे नंतरचे शून्य पॉईंट नंतर लिहिले नाही तरी चालतात, कारण की व्हॅल्यू काय आहे, त्याची व्हॅल्यू काहीच नाही, म्हणजे इथे 0.3 किंवा 0.30 ह्या दोन्ही गोष्टी सेमच आहे. ह्याच्याच नंतर जर 0.7 समजा, ह्याच्या पुढे पण 5, 3, 2 आहे काहीतरी असं समजा, जर मी 0.7ची काढली तर मी काय सांगितलं, पॉईंट जर असेल
तर त्याच्या आधी पॉईंट 0 घेऊन टाकायचे. कितीही मोठी संख्या असू दे, तिथे 1, 2, 3 असं असू द्या, 1, 2, 3, 8, 1 तरी 0 घ्यायचा, पॉईंट लावायचा. आधीच्या संख्येला 0 घ्यायचा, पॉईंट नंतर आधीच्या संख्येला 0 घ्यायचा. इथे 7चा काढायचा आहे, 7 लिहिला. नंतरच्या संख्येचा 0 लिहा, नका लिहू, काही फरक नाही पडत. म्हणजे 0.07 ही काय झाली, 7ची स्थानिक किंमत झाली. ठीक आहे, आता स्थानिक किंमत कळाली आहे, तर पट काढायचं. पट म्हणजे काय, तर ते कोणत्या गुणाकारात येणार, इन शॉर्ट कोणत्या पटीत येणार. तुम्हाला काय विचारलेलं आहे, 3ची स्थानिक किंमत. 3ची स्थानिक किंमत विचारलेली म्हणजे 3ची स्थानिक किंमत आहे 3000. हे जे 3000 आहे, हे काय म्हटलेलं आहे की 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 2च्या स्थानिक किंमत, 2ची स्थानिक किंमत किती आहे, 20 गुणिला किती पट आहे, म्हणजे मी x लिहितो की x पट आहे. आपण कोणत्या संख्येची पट आहे, म्हणजे 2ची जर दुप्पट काढायची असेल तर 2ने 2ला गुणतो, किंवा 3 पट काढायचं असेल तर 2ला 3ने गुणतो. तर किती पट आहे म्हणून गुणाकार करायचा. तर x बरोबर, आता हा इथे गुणाकारातला 20 आहे, तिकडे पाठवला, हा भागाकारात जात असतो. हा 0 कटला, इथे किती येणार आहे, तर इथे येईल 150. म्हणजे x बरोबर काय येईल, x बरोबर येईल, म्हणजे ती किती पट आहे, तर ती आहे 150 पट. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रॉब्लेम असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. मंथली मेंबरशिपचे बेनिफिट असं आहे की तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा, काही लिमिट नाही आहे. आणि एका महिन्यातच तुम्ही माझा कोर्स, म्हणजे 59 रुपयातच तुम्ही माझा कोर्स संपवू शकता. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.